ओम जय गुरुदेव. यावर्षी शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की शनिवारी रक्षाबंधन कसं साजरं करायचं. तर शनिवार हा दिवस चांगला आहे का? तर खूप चांगला आहे. शनिवारचा दिवस हा वीरवार आहे. वीरवार म्हणजे शनिवार म्हणजे मारुतीचा आहे. मारुती हे आपलं रक्षण करत असतात, हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळं हा दिवस खूप चांगला आहे. फक्त एक करा की तुम्हाला ज्यांना कुणाला शंका आहे किंवा नाही असलेल्यांनी पण करा, आणि ह्या सगळ्यांसाठीच आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, एक ताट आहे, हे पितळेचं. या पितळेच्या ताटामध्ये हा असा नाडा धागा भेटतो. हा धागा घ्यायचा आहे आणि हा आपल्या हाताने 2 हात तरी होईल असं घ्यायचं आहे. असा एवढा हा धागा घ्यायचा आहे. हा धागा घेऊन ह्याच्यावरती तुम्ही सर्वात आधी हळदीची पूजा करायची आहे. हळद टाकायची. गुरुवारच्या दिवशी हळद टाकून पूजा करायची. शुक्रवारच्या दिवशी तांदूळ टाकून पूजा करायची. आपल्या कुळदेवतेचं स्मरण करायचं, सर्व देवतांचं स्मरण करायचं आणि रक्षेची प्रार्थना करून ह्या धाग्यावर गुरुवारी हळदीने, शुक्रवारी तांदळाने आणि शनिवारी कुंकाने ह्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर शनिवारी मग तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता. ज्यांना राखी घ्यायची असेल त्यांनी राखीवर पूजा करा. ज्यांना हा धागा बांधायचा असेल त्यांनी ह्या धाग्यावर पूजा करायची आहे. आणि हा धागा तुम्ही घरातल्या कुठल्याही सदस्यांना त्या दिवशी बांधला तरी चालतो, कारण हा नाडा धागा आहे. हे शक्यतो सगळ्यांच्या हातामध्ये असतो, पण त्या दिवशी जर तुम्ही पूजा करून हा जर घरातल्या सदस्यांना जरी बांधला तरी चालेल. आणि भावाला जरी बांधला तरी खूप छान आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठी रक्षा नाही आहे. तर ज्यांना कोणाला रक्षाबंधन साजरं करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने साजरं करा. आणि हे खूप मोठं रक्षा कवच आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी अशा पद्धतीने पूजा करा आणि सुखी व्हा. या वर्षीची रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव. ओम पद्मावती माता की जय.